पण रस्त्यानी म्हणजे 6 सीटरनी जाता येता मी याची 63 कॉम्बिनेशन्स अशी लर्न केली. आणि घरामध्ये सगळीकडे चार्ट्स होते. म्हणजे जिथे मी स्वयंपाक करते त्या ओट्यावरती, माझ्या बेडरूममध्ये, बाथरूममध्ये सगळीकडे चार्ट्स होते. मी ते असे बघून बघून लर्न केलं. बिकॉज इट इज नॉट इझी फॉर अ पर्सन विथ साईट टू लर्न ब्रेल. आणि मग मी बघता बघता ब्रेलची मास्टर झाली. तोपर्यंत ह्या मुलांची मी मैत्रीण झाले होते. आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळ, गप्पा मार असं आमचं खूप छान चालायचं. त्यांची छान छान इंग्लिशमध्ये नाटकं बसव. त्या मुलांचं आणि माझं असं प्रेमाचंच नातं झालं. आणि तीच वाट बघत बसायची माझी. पण 8वीत गेली आणि मला लव्ह लेटर्स मिळायला लागली वर्गामध्ये. आणि मी जेव्हा त्यांना म्हणायची, "काय रे, ही कावेरी कोण, ही वृंदा कोण, काय काय?" तर मला म्हणायचे, "मला काय माहिती मॅडम." म्हटलं, "अक्षर तुझं आहे." तर ते मला म्हणायचे की, "मॅडम तुम्हाला कसं कळतं अक्षर?" म्हटलं, "तुम्ही ज्या प्रेशरनी ब्रेल लिहिता त्याच्यावरून मला अक्षर कळतं तुमचं." मग त्यांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही कोणतरी उस्ताद भेटलंय. मग त्या मुलांना मी म्हणायची की, "तुम्ही कसे प्रेमात पडता? तुम्ही मुलांच्या शाळेत, पोरी मुलींच्या शाळेत भेटता कुठे?" तर बालकल्याण म्हणून एक संस्था आहे. इट्स अ रिक्रिएटिव्ह सेंटर फॉर दम. ओके. वन अँड वन ऑफ इट्स काइंड इन एशिया. तर